पाहता लुचनी
काळ सारावा चिंतनी एकांत वाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी दर्शना तुळशीच्या
आ आ रे ना. काळे सारावा चिंतणे काळे सारावा चिंतणे ना. सारावा
सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाची युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका मनी आनंदी युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये हरि पांडुरंगा करू प्रथमा नमना पांडुरंगा करू प्रथम नमना नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम
त्यांचे केले या स्मरण भोजे सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या दुःखांकित्या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त ज्यांनी या मृत्यू लोकातला नियम ओढून सदैव वैकुंठागमन करणारी विश्वसंत श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील चौकड्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या हातामध्ये विशिष्ट काळ मिळालेला आहे, पण तो मिळालेला काळ आपण कशामध्ये व्यथित करावा या गोष्टीचं चिंतन करणारा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग आहे. तो आजच्या चिंतना करता विढाला या ठिकाणी संपूर्ण शोकाकुल असणारा जराड परिवार खऱ्या अर्थाने या परिवाराला एक वेगळ्या प्रकारची उंची देण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्या दोन्ही आई वडिलांनी केलं आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची उंची प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या पाठीमागं या जराड कुटुंबाच्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने त्या आदरणीय श्री दादांचं व आईसाहेबांची या ठिकाणी द्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून परिवाराच्या वतीने सेवा माझ्याकडे देण्यात आलेली म्हणून वैकुंठवासी आदरणीय श्री महादेवजी श्रीपती जराड आदरणीय दादा व त्याच पद्धतीने वैकुंठवासी आईसाहेब चंद्रभागा महादेव जराड द्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून सेवा माझ्याकडे म्हणून खऱ्या अर्थाने संपूर्ण या जराड कुटुंबाचा विचार केला परिसरातील पंचकृषीतील मध्ये खऱ्या अर्थाने पारमार्थिक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये या परिवाराचं फार मोठं योगदान पण विशेष योगदानाचा विचार केला तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये आदरणीय दादांचं फार मोठं योगदान कारण वैकुंठवासी आदरणीय श्री सुरेशजी महाराज साठे आदरणीय महाराजांच्या संगतीमध्ये राहत असताना आम्ही पाहिले दादांचं महाराजांवरती अत्यंत नितांत प्रेम आणि खऱ्या अर्थाने निरपेक्ष एक कसल्या प्रकारचा देखावा न करता एक परमार्थिक कशा प्रकारचा करावा याचा संपूर्ण आदर्श दादांनी पाठीमागे या कुटुंबाला आणि परिसराला ठेवण्याचं काम केलं पण मृत्यू लोकांच्या नियमाला अनुसरून खऱ्या अर्थाने जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागते या अनुषंगाने खऱ्या अर्थाने दादांना सुद्धा जाऊन खऱ्या अर्थाने आज 2 वर्ष परिपूर्ण केला जाते
म्हणून परिवाराने खऱ्या अर्थाने दादांनी केलेलं आपल्यावरती ऋणानुबंधू एक विशिष्ट प्रकारचे उपकार आहेत. त्या उपकाराची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने दादांचं प्रथम पुण्यस्मरण तर अत्यंत थाटामध्ये पार पाडलंच, पण 1 वर्षानंतर सुद्धा दादांच्या कार्याला हे संपूर्ण कुटुंब विसरलेलं नाही. म्हणून दादांचं आज खऱ्या अर्थाने द्वितीय पुण्यस्मरण सुद्धा तेवढ्याच उंचीचं या ठिकाणी पार पडते. म्हणून परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने सेवा माझ्याकडे देण्याचं सुपूर्त करण्यात आलं. पण विशेष सेवेचं निमंत्रण खऱ्या अर्थाने दादांच्या परमार्थाची पुण्यही म्हणून या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने एक वारकरी संप्रदायाकरता एक वेगळ्या प्रकारचं रत्न देण्याचं काम केलं. परिसरामध्ये पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थाने एक युवा कीर्तनकार म्हणून ज्यांचं फार मोठं गोड योगदान आहे आणि नाव आहे ते आदरणीय आमचे श्री सूरजजी महाराज जराड महाराजांच्या वतीने व परिवाराच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत सर्वप्रथम मी दंडवत प्रणिपात आणि विशेष कोण्या परिवाराचं मी या अनुषंगाने मिरवणूक व्यक्त करीन की खऱ्या अर्थाने ही दादांचं द्वितीय पुण्यस्मरण पार पाडत असताना, कारण पहिल्या पुण्यस्मरणाला माझी सुद्धा हजेरी लागली होती आणि मला वाटते की प्रेममूर्ती आदरणीय श्री या ठिकाणी सुरेशजी महाराज सूळ आदरणीय महाराजांची प्रथम पुण्यस्मरणाची सेवा झाली होती. पण मी सूरज महाराज आणि कुटुंबाला एक वाक्य बोलून जाईन की पहिल्या पुण्यस्मरणाकरता जेवढे तुम्ही आमचे टाळकरी आणि परमार्थ स्नेही उपस्थित होती, मी म्हणेन की आजच्या कीर्तनाला त्याच्यापेक्षा डबल उपस्थित आहेत बरं का. हे फक्त परिवाराचं प्रेम आहे फक्त, आणि ते काय एवढं प्रेम कुणालाही मिळत नाही बरं का. त्याच्याकरता कुठंतरी प्रेम अगोदर द्यावं लागतं, तेव्हा प्रेम हे मिळत असतं. बरेच लोक म्हणतात लोक आमच्यावरती प्रेम करीत नाहीत, तुम्ही कुणाला प्रेम देतच नाहीत म्हणून तुमच्यावरती कुणी प्रेम करत नाही. प्रेमाची अपेक्षा करणाऱ्या माणसाने अगोदर दुसऱ्याला प्रेम देण्याचं काम करा. एका हाताने जर का प्रेम दिलं तर जगाचा मालक पंढरपूरचा मालक 2 हाताने तुम्हाला समाजाचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे प्रेम कमवण्याचं काम आदरणीय आमच्या सूरज महाराजांनी केलेले बरं का. म्हणून पुन्हा एकदा या परिवाराच्या वतीने ही स्नेहांकित सेवा माझ्याकडे देण्यात आली. तशी वास्तविक पाहता या कुटुंबातला कोणताही जरी कार्यक्रम असला, यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, पण कोणत्याही कार्यक्रमाच्या अगोदरची सेवा जर का होणार असेल तो सूरज महाराजांचा पहिला फोन मला येतो. म्हणून पहिल्या पुण्यस्मरणाला ही सेवेकरता माझ्याकडेच फोन आलेला होता. त्यानंतर वास्तुक शांतीचा कार्यक्रम झाला हे कुणालाच माहीत नाही, सूरजने मलाच फोन केला होता. आणि आज त्या द्वितीय पुण्यस्मरणाकरता सूरज म्हणला की महाराज आता मी कुणाचंच ऐकणार नाही, सेवा तुम्हालाच करावी लागेल. म्हणून खऱ्या अर्थाने या कुटुंबाच्या प्रेमाखातीर सेवेकरता उपस्थित आहे. पूर्ण माझी घड्याळाकडनं जर या गणेश भाऊ सर्वांना माहिती मी वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकार आहे, अजिबात वेळेच्या पुढे जाणार नाही. कीर्तनाची मर्यादा आयोजकांनी माझ्याकडे 10 ते 12 दिलेली आणि घड्याळामध्ये 11-20 झाल्या त्याची मला जाणीव आहे. आणि बरोबर 40 मिनिटांमध्ये हनुमंत महाराज आपल्याला कीर्तनाची परिपूर्णता करायची. ते अभिजित महाराज बऱ्याच वेळा मला लोक कीर्तनात म्हणतात महाराज तुम्ही कीर्तन फार थोडं करताय. आता काय करावं मलाच कळत नाही, वेळ थोडी राहते माझ्या हातामध्ये आणि मी वेळेच्या बाहेर कधीच जात नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर वेळेमध्ये माझ्या कीर्तनरूपी सेवेच्या समारोपाकडे मी वळण्याचा प्रयत्न करणारी अनेक दिग्गजांची या ठिकाणी उपस्थिती, सर्वांचा नाम उल्लेख करणं वेळाभावी माझ्याच्याने शक्य नाही. म्हणून मी सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी मी करतो आणि मर्यादित वेळेत अल्पशा शब्दामध्ये कीर्तनाच्या समारोपाकडे जाणारे. पण तत्पूर्वी ही द्वितीय पुण्यस्मरणाची सेवा परिवाराच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली. महाराजजी बऱ्याच वेळा आपल्याला विचारलं जातं महाराज आपल्या पितरांचं आई वडिलांचं पुण्यस्मरण करावा का न करावा. बऱ्याच वेळा कीर्तन झाल्यानंतर मामा लोक आम्हाला प्रश्न करतात महाराज जी कुटुंबामधली मूर्त पावलेली व्यक्ती ती कुठे गेली, तिचं काय झाले, ते कोणत्या जन्माला गेली का नाही आम्हाला माहिती नाही. आणि वर्ष 2 वर्षानंतर एवढा मोठा 8 तास करायचा, एवढं मोठं अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, एवढी मोठी लोक बोलवायची, हे कशा करता, का म्हणून पुण्यस्मरण पार पाडायचं, याला काय पुरावा आहे का. आणि मी नेहमीच बोलतो मी पुराव्यानिशी बोलणारा वक्ता आहे बरं का. आणि नेहमी माझं एक वाक्य असतं वक्त्याच्या बोलण्याला पुरावाच असावा. काय असावा, पुरावा असावा. आणि तुम्हाला कळलं तर वाक्य घरी घेऊन जा. वक्ता परखड बोलला पण वक्त्याच्या बोलण्याला पुरावाच नसन, कार्यकर्त्यांनी त्याला सरळ पुरावा कळलं तर बघा, नाही तर घरी गेले विचार करा बरं का. वक्त्याच्या बोलण्याला पुरावाच असावा. महाराज प्रत्येक पुण्यस्मरणाच्या कीर्तनामध्ये आई वडिलांचं पितरांचं श्राद्ध करावा हे 8 तासाने तुम्ही कीर्तन करा सांगता, पण का करावा याच्या पाठीमागे काय पुरावा आहे का. ते मला पाठीमागल्या 15-20 दिवसापूर्वी थोडंसं मामा गरुड पुराणाचं चिंतन करत असताना पितरांच्या संदर्भामध्ये हे विधी का पार पाडावात याच्या संबंध अत्यंत गूढ चिंतन आलं. बारकाईने ऐका. आज माझ्या कीर्तनातून श्राद्ध का करावा आई वडिलांचं पितरांचं त्याचं उत्तर आज माझ्या कीर्तनातून घेऊन जा. का करावा, कारण गरुड पुराणकारांनी चिंतन करताना म्हटलेले प्रत्येकाने आपल्या पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आई वडिलांचं श्राद्ध करावात. का करावा त्याच्याकरता गरुड पुराण वाचलं पाहिजे.
पण बरेचशी मंडळी म्हणतात की महाराज एवढं मोठं गरुड पुराण वाचण्याकरता आमच्याकडे वेळ नाही, जरा संक्षिप्त शब्दामध्ये आम्हाला गरुड पुराण सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये मी फक्त 6 शब्दामध्ये संपूर्ण गरुड पुराण सांगणार आहे. आणि गरुड पुराणकार म्हणतात हे 6 शब्द ज्याला कळाले त्याला संपूर्ण गरुड पुराण कळालं, आणि ज्याला गरुड पुराण कळालं त्याला पितरांचं श्राद्ध का घालावा त्याचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज त्या गरुड पुराणातले 6 शब्द कोणते लिहून घ्या सर्वांनी. 6 शब्द कोणते? पहिल्यांदा गरुड पुराणकार म्हणतात 6 शब्द कोणते? त्याच्याकरता 2 कर्माचे सिद्धांत आले गरुड पुराणामध्ये, 2 संस्काराचे प्रकार आले, आणि 3 नंबर गरुड पुराणामध्ये 2 मार्गाचे प्रकार आले. पुन्हा प्रतिकारात्मक प्रश्न मी करतो, किती शब्द झाले? सर्व शब्द बारका नाही का? पहिल्यांदा 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार, आणि शेवटी 2 मार्ग सांगितले. याच्यातले 6 शब्द ज्याला कळाले त्याला गरुड पुराण कळालं. पण बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय, महाराज 2 कर्माचे सिद्धांत कोणते, 2 संस्काराचे प्रकार कोणते, आणि 2 मार्गाचे प्रकार कोणते? आता बारकाने ऐका, सर्वांगाचा कान करा आणि माझ्याकडे पहा, लिहून घ्या. 2 कर्माचे सिद्धांत कोणते? 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत गरुड पुराणकाराने सांगितला, ऐका, त्याला म्हणावा आतुरकाली कर्म, आणि दुसरं कर्म आहे लिहून घ्या, त्याला म्हणावा आवर्तदेही कर्म. हे 2 कर्माचे सिद्धांत. पुढे 2 संस्काराचे प्रकार आले. पहिला संस्काराचा प्रकार कोणता? लिहून घ्या. पहिला संस्काराचा प्रकार आहे प्रेत संबंधी संस्कार वेगळा, आणि दुसरा संस्काराचा प्रकार आहे त्याला म्हणावा पितर संबंधी संस्कार वेगळा. आणि शेवटी मार्गाचे 2 प्रकार सांगितले. त्यातला पहिला मार्ग कोणता? मेल्यानंतर तुम्हाला आम्हाला पहिला मार्ग आहे, कर्म चांगला असेल त्याला देव मार्ग, आणि वाईट कर्म असेल तर त्याला दुसरा मार्ग आहे यम मार्ग. असे 6 शब्द ज्याला कळाले त्याला पितरांचं श्राद्ध का करावा आणि पितरांसंबंधी कोणते विधी पार पाडावा हे कळल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्याकरता पहिल्यांदा 2 आले कर्माचे सिद्धांत. आता बरीचशी लोक म्हणतील महाराज नुसते कर्माच्या सिद्धांताचे 2 प्रकार सांगितले, एक आतुरकाली कर्म आणि एक आवर्तदेही कर्म. पण महाराज ज्याला आतुरकाली कर्म म्हटलं जातं, पण म्हणावा तरी कशाला? ज्याला आवर्तदेही कर्म म्हणावा पण कर्म म्हणावा तरी कशाला? संस्काराचे 2 प्रकार सांगितले. पहिला सांगितला प्रेत संबंधी संस्कार, पण प्रेत संबंधी संस्कार म्हणावा तरी कशाला? दुसरा सांगितला पितर संबंधी संस्कार, पण म्हणावा तरी कशाला? आणि सांगितला देव मार्ग आणि यम मार्ग. याची व्याख्या आहे तरी काय, वेळ कमी, पण तरी कमी शब्दामध्ये चिंतन करतो पुढे जातो. आता पहिल्यांदा बारकाईने ऐका, 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत ऐका, त्याला म्हणावा आतुरकाली कर्म. महाराज आतुरकाली कर्म म्हणावा कशाला? ऐका ऐका ऐका, जास्त थोडस किचकट आहे पण आपल्याकरता फार महत्वाचं आहे. आता लिहून घ्या, आतुरकाली कर्म म्हणजे काय ते गरुड पुराणकारांनी चिंतन करताना असं म्हटले, आतुरकाली कर्म या शब्दाचा अर्थ होतो, ऐका ऐका, आतुरकाली कर्माचा अर्थ असा होतो, ऐका, या देहातून, कळालं तर बघा इकडे पहा सर्वांनी, या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर जास्त नाही 15 मिनिटं 10 मिनिटं अथवा 5 मिनिटं जे सत्कर्म या जीवात्म्याकून केलं जातं त्या कर्माला म्हणावा आतुरकाली कर्म. कशाला म्हणावा? या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर जास्त नाही 15 मिनिटं 10 मिनिटं अथवा 5 मिनिटं जे सत्कर्म केलं जातं त्या सत्कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. पण हे आतुरकाली कर्म किती महत्वाचे माहिती का? गरुड पुराणकार म्हणतात जीवात्म्याने आयुष्यभर केलेलं पुण्य एका पारड्यामध्ये आणि आतुरकाली कर्मामध्ये 15 मिनिटं जे सत्कर्म केलं जातं ते कर्म एका बाजूला. म्हणजे आयुष्यभर केलेल्या सत्कर्मापेक्षा आतुरकाली कर्मामध्ये केलेलं कर्म अत्यंत श्रेष्ठ असतं. पण हे कर्म फक्त देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 10 मिनिटं 5 मिनिटं अथवा 15 मिनिटच केलं जातं. पण बरीचशी लोक याच्यावरती शंका घेतील की महाराज ज्या जीवात्म्याकून हे आतुरकाली कर्म घडवायचं त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर त्याच्याकडून हे कर्म केलं जातं. पण महाराज हे कर्म करण्याकरता तो जीवात्मा शुद्धीवरती तर पाहिजे ना. बऱ्याच वेळा आम्ही मरणाच्या दारामध्ये टेपलेली लोक पाहिल्यात महाराज, त्यांना त्यांच्या देहाची शुद्धताच नसते, देहावरतीच नसतात. मग त्यांनी हे कर्म कसं करायचं? त्याच्याकरता दुसरा पर्याय आला. काय सांगितले? तो जीवात्मा जर काही कर्म करण्याकरता देहाच्या शुद्धीवरती नसेल तर असं म्हटलेले कुटुंबातल्या लोकांनी त्या जीवात्म्याकून प्राण बाहेर पडायच्या अगोदर हे सत्कर्म करून घ्या. कुणी करून घ्या? कुटुंबातल्या लोकांनी. मग कोणतं कर्म करायचं? आता बारकाईने ऐका, आतुरकाली कर्मामध्ये पहिलं कर्म आलं. कोणतं कर्म? ऐका, असं म्हटलं जातं ज्याच्या देहातून प्राण बाहेर पडायची वेळ आलेली अशा जीवात्म्याला
त्या घराण्याचा असणारा ज्याला गुरु म्हटलं जातं, मरणाच्या समयाला गुरुचं त्याला काय घडावा, दर्शन घडावा. आणि असं म्हटलं जातं मरणाच्या समयाला जर का गुरुचं दर्शन घडलं तर जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. पण याच्यावरती काय आक्षेप घेतील महाराज, ज्या गुरुचं दर्शन घडवायचं पण गुरु दूरवरती असेल आणि गुरु जर काही इथपर्यंत येण्याकरता तयार नाही, मग आम्ही काय करावा? दुसरा पर्याय गरुड पुराणकारांनी दिला. काय दिला? गुरु येण्याकरता तयार नसन तर गरुड पुराणकार म्हणतात गुरुपर्यंत घरातल्या लोकांनी जा, गुरुच्या चरणाची पादपूजा करा, गुरुच्या चरणाचं तीर्थ आणा आणि आणलेलं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या. लिहून घ्या, या 2 कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. आता याच्यावरती काही जण आक्षेप घेते बरं का. काय म्हणतात की महाराज आमच्या घराण्याला गुरुच नाही, मग आणायचा कुठून? असे काय काय घराणे आहेत ना, त्या घराण्यांचा गुरुचा तपासच नाही अजिबात. मग महाराज आम्ही करायचं काय? आता त्याच्याकरता दुसरा पर्याय दिला, फार गोड पर्याय दिला त्याच्याकरता. विढाला त्याच्याकरता दुसरा पर्याय दिला. आता गरुड पुराणकार म्हणतात की काय करा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक बारीक असा दगड आणला जातो. मला वाटते की त्याला आमच्याकडं शालिग्राम म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? आता याच्यावरती मतभिन्नता आहे. तो आणलेला शालिग्राम देवघरात ठेवावा का दारातल्या तुळशीत ठेवा, याच्यावरती मला वेगळं कीर्तन करावं लागेल. पण शालिग्राम मात्र प्रत्येकाच्या घरात आहे. ऐका ऐका, आतुरकाली कर्मामध्ये गरुड पुराणकार म्हणतात तो देवघरातला शालिग्राम घ्या आणि त्या शालिग्रामाचं दर्शन त्या जीवात्म्याला घडवावा. पण काय म्हणतात की आमच्याकडे शालिग्रामच नाही, दुसऱ्याच्या घरातला शालिग्राम आणा, त्याच्यात पूजा करा आणि त्याचं जे तीर्थ आणलेलं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या. या 4 कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. आणि याच्यातलं काहीच नाही जमलं तर शेवटचा 5वा पर्याय दिला. काय करा? त्या जीवात्म्याने मरण समयाला भगवंताचं नामचिंतन करावा. पण तो नामचिंतन करण्याकरता शुद्धीवरती नसेल तर घरातल्या लोकांनी त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायला लागला की त्याच्या भोवती बसा आणि त्याच्या भोवती बसून भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. त्या नामचिंतनाचे शब्द जीवात्म्याच्या कानावरती पडले की जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. या कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. वेळ कमी आपल्याकडं महाराज. आतुरकाली कर्म आम्हाला कळलं की आता दुसरा कर्माचा सिद्धांत दिला, आवर्तदेही कर्म. आवर्तदेही कर्म म्हणजे काय? संक्षिप्त शब्दामध्ये सांगतो ऐका. या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर खाली जी राहिलेले ज्याला प्रेत म्हटलं जातं, याच्या संबंधाने जो विधी केला जातो त्याला खऱ्या अर्थाने आवर्तदेही कर्मामध्ये त्याचं चिंतन केलेले. मग याच्यातला पहिला विधी कोणता येतो माहितीये का? याचा अंत्यविधी केला जातो. पण ते गरुड पुराणामध्ये एवढी किचकट आली, तो अंत्यविधी करत असताना शक्यतो कुटुंबातल्या मृत पावलेल्या व्यक्तीला मुखाग्नी देण्याचं काम शक्यतो मुलांनी करावा. कुणी करावा? मुलांनी करावा. पण आता याच्यामध्ये फार खोचकता आल्या. त्या मुलांनी सुद्धा मुखाग्नी देत असताना असं गरुड पुराणकार म्हणतात त्या मुलाच्या अंगावरती शक्यतो श्वेत वस्त्र असावा. कसलं वस्त्र असावा? पांढरं वस्त्र असावा. आता शोकांती काय, आता ती पांढरे कपडे कोणी घालीत नाही. बरीचशी मुलं ती मुखाग्नी देत असताना पॅन्टीवरती जातात, हा भाग वेगळा येतो. पण गरुड पुराणकार म्हणतात की मुखाग्नी देण्याकरता त्या मुलाच्या अंगावरती श्वेत वस्त्र असावा. म्हणून असंही म्हटलेले शक्यतो आपल्याकडे मेल्यानंतर ती झाकायला कापड किती मीटर आणता हो तुम्ही? ती झाकतं का तेवढ्यात? बघा आता 2.5 वर आले, आणखी बघा वाढतंय का काय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुणा कापड आणलंच नाही, तुम्ही खोटं बोलताय. मला नीट सांगा कापड. वा वा वा. आता 5 वर आले इकडे. आता हा बघा, आता अजून गडीवरची वाढणारी. आता ऐका, कोणीच उत्तर देऊ नका. शक्यतो महाराज असं म्हटलं जातं काही ठिकाणी, बरं का, कुठं मला माहित नाही, पण काही ठिकाणी म्हटलं जातं 7 मीटर आणलं जातं. पण 7 आणायचंच नाही, मी म्हणेन 11 मीटर आणा. का माहिती का? त्यातलं 7 आहे ना त्या प्रेता करता वापरा. खाली 4 राहिलं, मग 4 काय करावा? 4चं 2 भाग करा. ते 2 मीटरचं कापड मुलगा जर का मुखाग्नी देण्याकरता निघाला, ते 2 मीटर कापड त्याला परिधान करण्याकरता द्या. मग महाराज आणखी 2 मीटर राहिलं, ते कशा करता? असं गरुड पुराणकार म्हणतात ज्या कपड्यावरती मुखाग्नी दिलेला आहे ती कपडे त्या मुलाला घरी आणता येत नाहीत. मग ज्या कपड्यावरती मुखाग्नी दिलेला आहे ती श्वेत वस्त्र तिथं टाका आणि खाली 2 मीटर राहिलं ती त्याला परिधान करण्याकरता द्या, जेणेकरून त्या कपड्यावरती त्याला घरी येता येईल. अशा ज्या काही किचकट्टा सांगितल्यात या कर्माला गरुड पुराणामध्ये खऱ्या अर्थाने आवर्तदेही कर्मामध्ये म्हटलेले. वेळ कमी आपल्याकडं. चला, कर्माचे 2 सिद्धांत झाले. आता संस्काराचे 2 प्रकार लिहून घ्या.
पहिला संस्काराचा प्रकार त्याला म्हटला जातो प्रेत संबंधी. आता जास्त घेत नाही मी. प्रेत संबंधी, प्रेताच्या संबंधाने जे जे कर्म, प्रेत संबंधी संस्कार. आणि पुढचा आला पितर संबंधी संस्कार. बरीचशी लोक म्हणतात महाराज पितर संबंधी संस्कार एकदा का आमच्या आई वडिलाचं श्राद्ध घातलं की आम्ही मोकळं झालो. लिहून घ्या, एकदा श्राद्ध घालून माणसं मोकळी होत नाही. तर पितरांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्यांच्या संबंधाने सगळं नाही काय करता आलं तर गरुड पुराणकार म्हणतात की 3 दिवशी त्यांचं स्मरण करा. लिहून घ्या 3 दिवस कोणते. 1 वर्ष श्राद्धाचा दिवस, 2 अक्षय तृतीयेचा दिवस, आणि 3 नंबर सांगितलेला आहे पितृपक्ष. या 3 दिवशी तरी पितरांच्या संबंधाने काहीतरी विधी पार पाडा. हे संस्कार ह्यामध्ये आले पितर संबंधी संस्कारामध्ये. आणि आता शेवटी लिहून घ्या मार्गाचे 2 प्रकार आले. पहिला मार्ग आला देव मार्ग, आणि कर्म चांगलं नसेल तर यम मार्ग. पण लिहून घ्या देव मार्गाने का होईना आपल्याला जायचं मनमोकळेपणाने. देव मार्गाने का होईना पण आपल्याला जायचं, आणि नाही कर्म तर यम मार्गाने का होईना पण आपल्याला जायचं. पण जायचं मात्र याच्यात बदल होणार, माना अथवा न माना. मृत्यू, या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जीवात्म्याला निश्चित आहे. महाराज म्हणतात की निश्चित आहे. का निश्चित आहे? काय तुकोबाराने गोड उत्तर दिलं. ही देह जाईला, देह जाईला, देह जाणारा, देह जाणारा, देह जाईला, देह जाईला, देह जाणारा, देह जाणारा, गाथेमध्ये एकाच प्रमाणामध्ये उत्तर देऊन टाकलं. महाराज म्हणतात की जन्माला आलं की प्रत्येकाला जावं लागणारी, का जावं लागणारी, देह जाईल किंवा देह. ती बरीचशी मंडळी म्हणतात महाराज दोन्ही का घेतलं. ती गाथेमध्ये कुठं कुठं पाठभेद आहे. काही जण म्हणतात देह जाणार जाणार, आणि काही म्हणतात देह जाईल जाईल. दोघाला नको वाईट वाटायला म्हणून दोघाचं घेतलं मी याच्यामध्ये बरं का. पण जाणार मात्र निश्चित आहे बरं का. इथे राहण्याकरता कोणी आलेलं नाही. मृत्यू लोकातला अटळ आणि अंतिम सत्य. मृत्यू हा मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला काय निश्चित आहे. पण काय जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टीची 2 सोळी तुमच्या माझ्या जीवनामध्ये सांगितल्यात. 2 सोळे सांगितल्यात. तसं अध्यात्मकार म्हणतात की जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 सोळे आहेत. किती किती 3 आहेत. पण 3रा सोहळा काहींचा होईल आणि काहींचा नाही होईल हे सांगता येत नाही. पण 2 सोहळे मात्र प्रत्येकाचे. फक्त एकमेकाकडे बघू नका फक्त. हा 2 सोहळे प्रत्येकाचे निश्चित आहेत. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे तो म्हणजे मृत्यूचा सोहळा. पण जन्म आणि मृत्यू या 2 सोहळ्याच्या मध्ये आणखी एक सोहळ्याचं नाव आहे. त्याला म्हणावा वा वा. बऱ्याच लोकांना पटला पण बऱ्यांची चिर पडली तेवढं म्हणले. कारण काय आहे, हा सोहळा होईल का नाही ज्याच्या त्याची इच्छेवरती. अध्यात्मकार म्हणतात की मनामध्ये असन
तर एखाद्याच्या तर त्याचा विवाह नावाचा सोहळा होईल, पण एखाद्याला जर का संन्यासच घ्यायचा आहे तर त्याचा विवाह नावाचा सोहळा होईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून एक सोहळा होईल न होईल सांगता येत नाही, पण अध्यात्मकार म्हणतात की दोन सोहळे मात्र प्रत्येकाच्या वाट्याला निश्चित आहेत. एक जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा. पण ऐका, जन्म आणि मृत्यू हे दोन जे सोहळे आहेत याच्यामधलं जे आयुष्य आहे ना, हे आयुष्य आपण जगतोय कसं हे फार महत्वाचं आहे. बरीचशी लोक या जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्याच्या मधलं आयुष्य जगत असताना फार उन्मत्तपणाचं जीवन जगतात. काही लोक अहंकारी जीवन जगतात आणि काही लोकांच्या अंतःकरणामध्ये फार गर्व भरलेला असतो. काय माणसाने आपल्या अंतःकरणामध्ये किती अहंकार ठेवा, जीवन तुम्ही किती उन्मत्तपणाचं जगा, किती गर्वाने जगा, पण एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये मृत्यूचा सोहळा जन्मात आलाय ना, तो निश्चितच आहे बरं का. आणि काय जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आपण जगतोय कसं हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यावरती तुमचं खऱ्या अर्थाने मृत्यूच्या नंतरचा पुढला व्यवहार निश्चित आहे. मृत्यूच्या नंतरचा जगत असताना माणसाने थोडंसं चांगलं जीवन जगण्याचा नेहमी प्रयत्न करावा बरं का. काही लोक म्हणतात की महाराज आम्हाला चांगलं जगायचं होतं पण आयुष्यच आम्हाला जास्त मिळेल नाही. एक लक्षात ठेवा, चांगलं जगण्याकरता आयुष्य जास्त मिळलंच पाहिजे असं काही नाही. जरा कळलं तर बघा, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबा आयुष्य फक्त 22 वर्षाचं, माझ्या तुकोबरायांचं आयुष्य 42 वर्षाचं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं. कळालं तर बघा, ज्ञानोबरांना 22 वर्षाचं आयुष्य पण कर्तृत्व किती मोठे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हातात दिला आपल्या. तुकोबरांना 42 वर्षाचा आयुष्य पण कर्तृत्व किती मोठे. गाथेसारखा ग्रंथ हातात दिला. आणि माझ्या राजांना 50 वर्षाचं आयुष्य पण स्वराज्य हातामध्ये देण्याचं काम केलं. म्हणून कुणीतरी म्हटले, लिहून घ्या, अरे 22 वर्षाचं आयुष्य माझ्या ज्ञानोबरांना लाभलं पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हातात दिला आणि माझे ज्ञानोबराय 22व्या वर्षी जगाची आई झाली. अरे 42 वर्षाचं आयुष्य माझ्या तुकोबरांना लाभलं पण गाथेसारखा ग्रंथ हातात दिला आणि 42व्या वर्षी माझे तुकोबराय जगद्गुरु झाले. आणि शेवटचं वाक्य ऐका, 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजांना मिळालं पण स्वराज्य हातामध्ये दिलं आणि माझा राजा 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज झाले. मोठं कोणी होत नसतं. अरे मोठं होण्याकरता आयुष्य जास्त नाही मिळावं रे, आयुष्य कमीच असावा. पण कमी मिळालेलं आयुष्य चांगलं जगण्याचा जर का प्रयत्न केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देहाने जरी काळाच्या पडद्याआड गेला काय होईल. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिला तकरते जगामाने, राहिला तकरते जगामाझे. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर राहिला तकरते जगामाझे, राहिला तकरते जगामाझे. गेले दिगंबरा ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबरा ईश्वरा विभूते, गेले दिगंबरा ईश्वर विभूते, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिला तकरते जगामाझे, राहिला तकरते जगामाझे. जन्म आणि मृत्यूच्या दोन सोहळेत ना त्याच्यामधलं जे आयुष्य आहे ना, आयुष्य जर का आयुष्यभर आपण समाजाकरता जगण्याचा प्रयत्न केला, चांगलं जीवन जगलं तर आपले तुकोबराय म्हणतात की देहाने जरी तुम्ही काळाच्या पडद्याआड गेला पण कीर्ती मात्र तुमची अखंड काय होणार आहे, पाठीमागं राहणार आहे. पण माणसाने कीर्ती पाठीमागं ठेवण्याकरता प्रयत्न करावा. मग महाराज, मग कीर्ती पाठीमागं ठेवण्याकरता आम्ही काय करावा.
जरा 3 गोष्टी लक्षात ठेवा. कीर्ती पाठीमागे ठेवण्याकरता काय करा. पहिल्यांदा ऐका, ज्याला कीर्ती पाठीमागे ठेवायची आणि जीवन चांगलं जगायचे त्याने जीवनामध्ये 3 नियम सांभाळा. 1, आयुष्यभर कधी कुणाला वाईट बोलू नका. 2 नंबर, आयुष्यात कधी कुणाचं वाईट करू नका. आणि 3 नंबर, आयुष्यभर कुणाचं वाईट मनामध्ये चिंतू नका. या 3 गोष्टी सांभाळल्या की तुमचं जीवन चांगलं जाणार आहे आणि जीवन चांगलं गेलं की तुमची कीर्ती पाठीमागं राहणार आहे बरं का. म्हणजे 3 गोष्टी. 2 नंबर काय करा, जीवन चांगलं जगण्याकरता पहिल्यांदा तुमच्या माझ्या अंतःकरणातला अहंकार पहिला बाजूला काढा. काय, जोपर्यंत तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे का नाही, अहंकारी जीवन जगणाऱ्या माणसाची कीर्ती कधी पाठीमागं राहत काय. ज्याच्या अंतःकरणामध्ये मीपणाचा अहंकार आहे का नाही, अशी माणसांचं खऱ्या अर्थाने जीवन उद्ध्वस्त झालं. फक्त एक मीपणा जर का अंतःकरणामध्ये आला की अशी माणसं कधी जमिनीवरून चलतच नाहीत, जमिनीपासून 4 बोटं वर चालतात. ते अभिजित महाराज, आत्ताच मी अधिक मासामध्ये आम्ही पंढरपूरला होतो ना, ती पंढरपूरला मामा नेमकं नामदेव पायरीच्या जवळ गेलो आणि ती गेल्यानंतर मी दर्शनाकरता पुढे जाणार, ती मी माझ्या पायातली चप्पल काढली आणि दर्शनाकरता मी पुढे जाणार तर तेवढ्यात एक पाठीमागून एक जण आला आणि त्याने माझा हात धरला. म्हटले, महाराज कुठं निघालायत? अरे म्हणलं, देवाच्या दारात आलोय, देवाच्या दर्शनाकरता. म्हणला, बाबा ती ठीक आहे पण ते दर्शनाकरता निघाल्यात, तुम्ही पायातली चप्पल का काढली? ती अर्धा मिनिटं मी जरा विचारातच पडलो एकदम मला प्रश्न केल्यानंतर. पण दुसऱ्या तिसऱ्या क्षणाला मी स्वतःला सावरलं आणि मी त्याला गोड उत्तर दिलं. त्याला सांगितलं, मित्रा अरे पायातली चप्पल काढली की माणसाचं पाय जमिनीवरती येतात आणि ज्याचं पाय जमिनीवरती आलं देव त्यालाच दर्शन देत असतो, याच्याकरता पायातली चप्पल काढावी. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये मीपणा आहे, अहंकार आहे, अशा माणसाचं पाय कधी जमिनीवरती येतच नाहीत. आणि काय मीपणा आला की जीवन अधोगतीला. चांगल्या चांगल्या राजांचं मीपणा घेतला आणि जीवन उद्ध्वस्त झालं. अरे हस्तिनापुराचा युवराज आहे, दुर्योधन आहे, पण अंतःकरणामध्ये मीपणा. देवाला सांगितलं, देवा अरे 5 गावं काय सुईच्या टोकावरती मावेन एवढी सुद्धा भूमी मी पांडवांना देणार नाही. अरे मीपणा घेतला आणि शेवटी आपल्या आयुष्याचं वाटोळ केलं आणि आपल्या सत्याचं सुद्धा वाटोळ केलं. म्हणजे मीपणा आला की माणसाचं जीवनाचं वाटोळ होते. म्हणजे जीवन जगण्याकरता पहिल्या माणसाने आपल्या अंतःकरणातला मीपणा काढला पाहिजे, अहंकार काढला पाहिजे. आणि अहंकार नाही काढला तर अशा माणसाची कीर्ती पाठीमागं राहत नाही. मग त्याचं जीवन काय होतं? काय तुकोबऱ्यांनी गोड उत्तर दिलं. महाराज म्हणतात की अहंकार तो नासा भेद हो, अहंकार तो नासा भेद भेद जगनिंद्या 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 ओबळा, जगनिंद्या ओबळा, जगनिंद्या ओबळा, जगनिंद्या ओबळा. अहंकार तुला साभीदा हो, अहंकार तुला साभीदा. जगनिंद्या 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 ओला, जगनिंद्या ओबळा, जगनिंद्या ओबळा, जगनिंद्या ओबळा. तुकोबऱ्यांनी गाथेमध्ये गोड दखल घेतल्या. अहंकार तो नासाभेद. अहंकार मनामध्ये ठेवला की स्वतःच्या नाशाला कारणीभूत तो ठरतो आणि असा माणसं जगामध्ये वंद्य होत नाही, त्याची कीर्ती पाठीमागे राहत नाही. जगी निंदे ओवळा, समाजामध्ये तू निंदे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुन्हा एकदा लिहून घ्या, चांगलं जगण्याकरता अगोदर अंतःकरणातला मीपणा नावाचा अहंकार बाजूला करा. आणि 3 नंबर लिहून घ्या, आपली कीर्ती पाठीमागं राहावा असं जर का वाटत असेल आणि चांगलं जगायचं याच्याकरता आपण ज्या क्षेत्रात वावरतोय त्या क्षेत्राबद्दलची आपल्या अंतःकरणात मरेपर्यंत निष्ठा असावी. काय असावी? आणि ज्याने आपल्या क्षेत्राबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये मरेपर्यंत निष्ठा ठेवली, ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा आहे का नाही, अशा माणसांचं जीवन समाजामध्ये कीर्ती पाठीमाग राहत असते, जीवन त्याचं चांगलं जात असतं. पण त्याच्याकरता आपल्याकडे काय असावी? काय असावी? जरा वाईट नाही वाटलं तर वाक्य बोलू का? आता निष्ठा राहिलेलीच नाही. पार निष्ठेचं वाटोळं झालं पार बरं का. आता निष्ठा वा वा, इकडे पाठीमागून कोणतरी म्हणले सगळे काय झाले आता
निष्ठा निश्चित झाली बरं का, निष्ठा राहिलेलीच नाही. ते फार बरं का हनुमान महाराज फार एक मला गोड उदाहरण येते निष्ठेच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस इंद्रजिताचा वध झाला आणि रावणाने भगवान श्री प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्याकरता रावणाला उठवलं आणि रावण ज्यावेळेस रणभूमीमध्ये आला, वानर सैन्यांचा निभाव लागाना, सर्व वानर सैन्य सैरा वैरा धावू लागले. पण ते धावत असताना त्या कुंभकर्णाची नजर त्या वानर सैन्यातील एका वानराकडे गेली आणि त्याने हातामध्ये ते वानर असं मुठीमध्ये उचललं आणि त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्या वानराने मरणाच्या समयाला असताना सुद्धा त्या कुंभकर्णाकडे पाहिलं आणि कुंभकर्णाला सांगितलं, माझं नाव आहे गंधमादन. ते ऐकल्याबरोबर, अरे तू कुणाचा आहे? अरे मरणाच्या दारामध्ये उभा आहे. पण त्या वानराने सांगितलं, मी रामाचा आहे. रामाचा आहे म्हटल्यानंतर त्या कुंभकर्णाला हसवालं. कुंभकर्णाने सांगितलं, अरे रामाचा आहे म्हणतोय काय? एकदा फक्त रावणाचं मन. त्या वानराने कुंभकर्णाकडे पाहिलं आणि किती निष्ठेबद्दलचं गुढ उत्तर दिलं. एवढं उत्तर जरा घरी घेऊन जा आणि गेलं तर राजकारण्यांना सांगा जरा, एवढं कळलं तर बघा त्यांना ते काय गुढ उत्तर दिलं. त्या असणाऱ्या वानराने सांगितलं, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण पत्करीन, पण राम मात्र सोडणार नाही. याला अंतःकरणातली निष्ठा म्हणावी बरं का, याला निष्ठा म्हणावी. आता निष्ठा राहिलेच नाही. मला वाटते जरा हे उदाहरण निष्ठेच्या बाबतीमध्ये फारच लांबच झालं. जरा निष्ठेच्या बाबतीमध्ये मला वाटते त्या दिवशी आदरणीय झेंडू गुरुजी माझ्या कीर्तनात होती. मी केडगावला निष्ठेच्या बाबतीमध्ये 2 माणसाची नाव घेतली आत्ताच्या हयातीत बरं का. मला त्या 2 माणसाची निष्ठेच्या बाबतीमध्ये नाव घेऊशी वाटतात. म्हणजे माझ्या मनाला पटली बरं का. तुम्हाला पट्ट्यांक नाही ते मला सांगता येत नाही, पण मला जे वाटते ते सांगतो. निष्ठेच्या बाबतीमध्ये पहिलं नाव लिहून घ्या, पहिलं नाव लिहून घ्या. अरे ज्याला पक्ष बदलण्याकरता 100 कोटीची ऑफर मिळाली, पण 100 कोटीच्या ऑफरवरती ज्याने लात मारली पण आपला पक्ष मात्र सोडला नाही, लिहून घ्या. त्यांचं नाव आहे खासदार राजाभाऊ वांजे. पहिलं नाव बरं का, निष्ठेच्या बाबतीमध्ये लिहून घ्या. अरे एवढ्या पैशावरती लात मारायला अरे हिंमत लागते, त्याच्याकरता अंतःकरणात निष्ठा तेवढी लागती. आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव लिहून घ्या. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, अरे त्याच्यामुळे आमची हॉटेल बंद पडायची वेळ आली, आमचे मेडिकल बंद पडायची वेळ आली. तुम्ही याच्यातलं काम बंद करा, बंद करा असं धमक्याचे फोन आले, पण तरी सुद्धा आपल्या क्षेत्राबद्दलची आस्था निष्ठा सोडली नाही. ज्यांची कितीतरी बदल्या झाल्या पण आपली निष्ठा मात्र सोडली नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे, मला वाटते की त्यांना म्हणावा तुकाराम मुंडे. ही मला वाटते की निष्ठेच्या बाबतीमध्ये 2 नाव आहेत बरं का. निष्ठा अशा प्रकारची असावी आणि निष्ठा जर का आपल्या क्षेत्राबद्दलची ठेवली की तुमची कीर्ती काय होणार आहे, अखंड पाठीमागे राहणार आहे. मग जीवन जगत असताना जन्माच्या सोहळ्यामध्ये आणि मृत्यूच्या सोहळ्यामध्ये नाव पाठीमागे राहावा, कीर्ती पाठीमागे राहावा, याच्याकरता माणसाने आयुष्यभर जीवन जगण्याचा चांगला प्रयत्न करा. आणि नाही जगलो तुम्ही उत्तर देऊनच गेलो. जसं जन्माला आलोय तसं एक दिवशी मृत्यूला सामोरी जावाच लागणार आहे. आणि बऱ्याचशा लोकांना हे कळतं बरं का, पण ते कधी कळतं? शेवटच्या मुक्कामाला गेलो. कधी? शेवटचा मुक्काम कळला का नाही? शेवटचा मुक्काम, शेवटचा मुक्काम, शेवटचा मुक्काम देऊ का तुकोबरांच्या भाषेत उत्तर? शेवटचा मुक्काम. महाराज म्हणतात की शेवटचा मुक्काम कुठे? महाराज म्हणतात हे लक्ष्य ठाव स्मशानी, लक्ष्य ठाव स्मशानी, लक्ष्य ठाव स्मशानी, लक्ष्य ठाव स्मशानी. झाला प्रेतरूपा शरीराचा भाव, झाला प्रेतरूपा शरीराचा भाव, झाला प्रेतरूपा शरीराचा भाव, झाला प्रेतरूपा शरीराचा भाव. लक्ष्यला ठाव स्मशानी, लक्ष्यला ठाव स्मशानी, लक्ष्य ठाव स्मशानी, लक्ष्य ठाव स्मशानी. बऱ्याचशा लोकांना मेल्यानंतर कळतं आपला शेवटचा मुक्काम येतो होता. कुठे होता? लक्ष्यला ठाव स्मशानीचा. ती मी चाल म्हटल्यानंतर ती मामा माझ्याकडे बघून हसत होती. ती गुरुजी ती हनुमान महाराज ते सचिन महाराज त्यांच्या लक्षात आली बरं का चालती. मग ती माझ्या टाळकऱ्याला नेहमी सांगतो, फक्त पारमार्थिकाच्या कुणाच्या कीर्तनात नका जात जाऊ, पाहुण्या रावण्यांच्या कधी कधी जागरण गोंधळाला पण जात जा. ते आता लक्षात आलं बरं का, ते अनुदादा आताशी लक्षात आलं बरं का. ते म्हणजे चाली लक्षात येतात बरं का. तुकोबराय म्हणतात की तुमचा माझा शेवटचा मुक्काम आहे. नाही जगलो तो कुठे? त्या स्मशानभूमीत आहे. आणि त्या स्मशानभूमीत गेलो की बऱ्याच लोकांना कळतं मला इथे यायचं होतं, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. आणि काय मृत्यू तर आपल्याला कळलाच पाहिजे ना. ज्याला मृत्यू कळला त्याला चांगली जीवन जगण्याची दिशा भेटते बरं का.
आज येतात बरं का हनुदादा. मी ते गाडीत बसत असताना सहज माझा मोबाईल मी चेक केला. ते मोबाईल एक सुंदर महाराजजी लेख आला होता बरं का. ते पैठणच्या नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग होता. ते काय झालं, नाथबाबांचं भावार्थ रामायण चालू होतं आणि ते रामायण ऐकण्याकरता एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने येत असताना नाथबाबांकरता एक हार आणला होता आणि पेड्याचा बॉक्स आणला होता. ते आल्या त्याने रामायण झाले बरोबर नाथबाबांच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि त्यातलं पेढं घेतलं, नाथबाबांच्या हातावरती टेकवलं. ते नाथबाबांनी त्याच्याकडे पाहिलं, म्हणले आज येण्याचं कारण काय? काय नाही म्हणला, नाथबाबा मला माझं भविष्य जाणून घ्यायचंय. ते नाथांनी त्याच्याकडे पाहिलं, नाथबाबा गालातले गालात हसले. ते हसल्यानंतर त्यांनी विचारलं, महाराज हसण्याकरता काय झालं, माझं भविष्य सांगा ना. नाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, एका शब्दात सांगितलं, तू 7 दिवसात मारणारी. ती मरणारे म्हणल्यानंतर त्यांनी नाथबाबांना ती पेड्याचा बॉक्स आणला होता, एकच पेढा दिला आणि बाकीचा पेड्याचा बॉक्स घरी घेऊन गेला. हा 7 दिवसात मरणारे म्हणल्यानंतर ती घरी गेलो आणि विचार करू लागलो, मी 7 दिवसात मरणारे. पण जरा बारकाईने ऐका, 7 दिवसांनी मरणारे ही नाथांनी सांगितलं होतं, पण 7 दिवस निघून गेले आणि 8वा दिवस उगवला. आणि 8वा दिवस उगवल्यानंतर त्यांनी पाहिलं, मी अजून मेलो नाही, जिवंतच आहे. आणि मग मात्र त्याला आनंद झाला, मी 7 दिवसात मेलोच नाही. त्यांनी विचार केला, अरे नाथबाबांनी सांगितलं होतं 7 दिवसात मरणारे, पण 8वा दिवसाला मी मेलो नाही. याचा अर्थ नाथांच्या दर्शनाकरता गेलो, नाथांची पुण्य आहे म्हणून मी जगलोय. मग नाथांच्या दर्शनाकरता परत एक हार आणि पेड्याचा बॉक्स घेऊन गेला आणि नाथांच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि पेड्याचा बॉक्स घेतला आणि एक पेढा दिला. नाथबाबा म्हणले, आज कशाला? काय नाही म्हणला. नाथबाबा तुम्ही म्हणले होते ना 7 दिवसात मारणारे, आज 8वा दिवस आहे, मी मेलो नाही म्हणलं, मी याच्याकरता आलेले. आणि मग नाथांनी विचारलं, तू 7 दिवसात ते मारल्यानंतर तू 7 दिवस काय केलं? काय त्याने गोड उत्तर दिलं. तेव्हा म्हणला, काय नाही म्हणला, 7 दिवसात मी मारणारी हे तुमच्या मुखातून ऐकल्यानंतर काय केलं? काय नाही म्हणला, घरी बायकोशी नीट बोलत नव्हतो, 7 दिवस बायकोशी गोड गोड बोलू लागलो म्हणला. कधी बायका पोरांना वेळ देत नव्हतो, 24 तास मी त्यांच्यामध्ये घालवला. महाराज भावाबरोबर बांधा करता जमिनी करता भांडणं चालू होती. भावाच्या घरी गेलो त्याला सांगितलं, अरे 1 एकर तुलाच घेऊन टाक, पण आपल्या दोघातली भांडणं मिटव. गावात माझं आणि कुणाचं पटत नव्हतं, गावातल्या लोकांच्या पुढे हात जोडून सांगितलं, आता वैर संपलं, आता मी जगन फक्त गावा करतात. काय नाही, 7 दिवस मी चांगलं जगण्याचा प्रयत्न केला. आणि मग नाथांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याला सांगितलं, अरे माणसाला मृत्यू याच्या करतात कळला पाहिजे. मला सुद्धा माहिती माझा मृत्यू 7 दिवसात आहे, म्हणून मी अशा प्रकारचं चांगलं जगतोय. म्हणजे ज्याला मृत्यू कळाला त्याला चांगलं जीवन जगण्याची काय मिळाली? दिशा मिळाली. मग त्याच्याकरता तुम्ही आम्हाला मृत्यू हा कळालाच पाहिजे बरं का. आणि असा जर का मृत्यू कळत नसेल, ते यातली बरीचशी मंडळी नवनाथ महाराज होते बरं का आता आमच्या गावात 7 दिवस सप्त्याला. पण ती येत असताना लवकर येत असते, कधी कधी डायरेक्ट कीर्तन लिहायची. पण ती येत असताना नवनाथ महाराज आमच्या गावात येत असताना एक स्मशानभूमी आणि त्या स्मशानभूमीला एक कमान आहे आणि त्या कमानीवरती फार गोड वाक्य, एवढं वाक्य ज्याला कळालं त्याला मृत्यू कळाला आणि ज्याला मृत्यू कळाला चांगलं जीवन जगण्याची दिशा मिळाली. ते वाक्य किती गोड आहे माहिती का? एवढं वाक्य फक्त कुणाच्या गावातल्या स्मशानभूमी नसेल तर तेवढं नाव टाकून घ्या बरं का. वाक्य किती गोड आहे आमच्या स्मशानभूमीच्या कमानीवरती. वाक्य काय? जीवन जगण्याची दिशा देते ती वाक्य. वाक्य काय? लिहून घ्या. त्या स्मशानभूमीच्या कमानीवरती लिहिले, मंजिल तो तेरी यही थी. वाक्य फार गोड आहे. मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई या आते आते. वाक्य परत एकदा ऐका, मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ही जला दिया तुझे जाते जाते, आपनों ही जला दिया तुझे जाते जाते. बस एवढं वाक्य कळालं की मृत्यू कळतोय आणि मृत्यू कळाला की जीवन जगण्याची दिशा मिळती. म्हणून महाराज मृत्यू कळालाच पाहिजे आणि ज्याला मृत्यू कळाला त्याला चांगलं जीवन जगण्याची दिशा मिळाली. मग महाराज जीवन चांगलं जगत असताना या गोष्टी सांगितल्या, पण नेमका आम्ही करावा तरी काय? काय नाही. महाराज म्हणतात की काय करा? परमार्थ करा. पण महाराज परमार्थ करा म्हणजे नेमकं काय करावं? महाराज म्हणतात की परमार्थ करा म्हणजे पहिल्यांदा काय करा? आता फार जवळ आलेली काय आलेली? हा वा वा वा, काय आलेली? वारी काय आलेली? जवळ आलेली. महाराज म्हणतात की ज्याला चांगलं जगायचंय ना, आयुष्य जर का कमी हातात राहिलं असतं ना, तर त्याने पहिल्यांदा काय करा? महाराज म्हणतात काय करा? भूय भूय भारकारी, भूय भूय भारकारी, भारकरी होय होय वारकरी, होय होय वारकरी, वारकरी. भूय भूय भारकारी, भूय भूय भारकारी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाही पाही रे पंढरी, पाही पाही रे पंढरी.
वारीची तयारी सुरू केली आहे मी आतापासूनच. हा ही वारीमध्ये प्रमाणाची गरज आहे. मला ती मामा त्याचं ते द्रुपद आठवत नव्हतं, पण नंतर लगेच आठवलं काय करावे साधने. म्हणजे आपली वारीची तयारी चालू झाली. म्हणलं आता ही प्रमाण आठवली पाहिजे. महाराज म्हणतात की काय करा, चांगलं जगण्याकरता परमार्थ करण्याकरता पहिल्यांदा काय करा, वारकरी व्हा, वारकरी व्हा, वारकरी व्हा, वारकरी व्हा. आणि वारकरी होऊन माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या दर्शनाकरता चाला. काही नाही विचारलं महाराज पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पण महाराज पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या दर्शनामध्ये काय लाभ आहेत का हो? महाराज म्हणतात की देवाचं जर का दर्शन केलं तर पहिला लाभ काय आहे? महाराज म्हणतात की आपलं जे मन आहे ना गुरुजी, संसारामध्ये जे सायरा वैरा धावतंय ना, महाराज म्हणतात की पंढरपूरच्या मालकाच्या दर्शनामध्ये आता आपलं मन आता कोठेच, महाराज म्हणतात की आता ते कोठेच, आता कोठेच धावणार नाही. आता कोठे दावे म्हणे वा वा. आता कोठे दावे म्हणा कोठे दावे म्हणा हे बाजूने का? क्या बात है सर्वेश्वर, वा वा. कोठे दावे म्हणा कोठे दावे म्हणा कोठे दावे म्हणा तुमचे चरण देख लिया वा 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 वा. तुझे चरण देख लिया तुझे चरण देख लिया मागे गेला तीन गेला मागे गेला तीन गेला तुझे चरण हो तुझे चरण गुरुजीं करतात टाळी वाजवा सर्वांनी. काय एकदा का वारीला गेलं आणि पंढरपूरच्या मालकाचं दर्शन केलं की महाराज म्हणतात की संसारामध्ये भटकणारं मन आता इकडे तिकडे न जाता देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होणार. आणि देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालं की तुमचं माझं जीवन सार्थकतेला गेलं. म्हणून हा पहिला लाभ आहे देवाच्या दर्शनाचा. काही जण म्हणले महाराज देवाच्या दर्शनाला जायचं ते 24-48 तास लाईनीमध्ये उभा राहावं लागते आणि मग देवाचं दर्शन. महाराज एवढं दर्शन करण्याकरता आणि एवढा वेळ आमच्याकडे नाही, जरा काहीतरी सूट द्या. महाराज म्हणले असं करा, नका दर्शन बारीला लागू. मामा असं म्हटलं, मग काय करा? महाराज म्हणले नामदेव पायरी पशिया. कळलं तर बघा वा, नामदेव पायरी पशिया. आणि नामदेव पायरी पशी येऊन देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याकरता ती पश्चिम महाद्वारात उभा राहा. आणि पश्चिम महाद्वारात उभा राहून सगळी प्रदक्षिणा पण नका घालू. हा मी तर म्हणते सगळी प्रदक्षिणा घालू नका. पश्चिम महाद्वारात या आणि पश्चिम महाद्वारात उभा राहून फक्त देवाच्या मंदिराची फक्त पाठीमागून देवाच्या मंदिराची पाठ बघा. महाराज पाठ बघितली काय होईल? महाराज करावळाची पाट तिथे घडते तिचे जाट तिथे घडते तिचे जाट तिथे घडते तिचे जाट करावळाची पाट तिथे घडते तिचे जाट तिथे घडते तिचे महाराज म्हणतात की देवाच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा नाही घालायची, फक्त आरती प्रदक्षिणा घाला आणि मंदिराची फक्त पाठीमागून पाठ बघा. अरे नुसत्या मंदिराची रावळाची पाठ जरी बघितली तर महाराज म्हणतात तीर्थे घडती
360 तीर्थांमध्ये महाराज म्हणतात की जे पुण्य मिळतं ते फक्त माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या मंदिराची पाठीमागून पाठ बघितली एवढा मोठा लाभ आहे. मग त्याच्याकरता होय होय त्याच्याकरता काय करा, वारकरी व्हा. एक जण म्हणला, महाराज तुम्हाला कीर्तनात उभा राहिलेला बोलायला काय जातंय म्हणला. तुम्ही कधी एकादशीला मंदिराच्या जवळ गेलाय का? किती चेंगरा चिंगरी असते ती, आणि मंदिराची पाठ बघायला सांगताय. आम्हाला मंदिराच्या परिसरात पंचकृषी सुद्धा जायचं नाही. मग महाराज म्हणले मंदिरात शेजारायचं नाही, मग काय करायचं? आणखी एक पंढरीचं महात्म्याला, हा आणखी एक पंढरीचं महात्म्याला माऊली असं म्हटलेले, फक्त पंढरीतला सचिन महाराज विटेवरती उभा राहिलेला देव एकटा देव नाही. महाराज म्हणतात की पंढरपूर आहे, आणि पंढरपूरच्या पंचकृषीतील कोण कोण देव आहे. महाराज म्हणतात की ऐका पंढरीची महिमाना, राऊळती तुके प्रमाणा, तेथील तृणानी पाशाना, तेही देवा जाणावी. ऐका पंढरीची महिमा, राऊळती तुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे. वेळ संपत आलेली आपली. असं म्हटले देवाच्या मंदिराच्या जवळ पण जाऊ नका. ते अभिजित महाराज असं म्हटले, पंढरपूर आणि मंदिराची जी पंचकृषी का नाही, फक्त विटेवरचा एकटाच देव नाही असं म्हटलेले. पंचकृषीतील त्या असणारा दगड दगड सोडून द्या. महाराज म्हणतात की गवताची काडी जरी दिसली तरी चालताना त्या दगडाला आणि गवताच्या काडीला आपली लात लागून देऊ नका. का? कारण त्या पंढरपूरच्या पंचकृषीतला देव नुसता एकटाच नाही, त्या पंचकृषीतला दगड आणि गवताची काडी हा सुद्धा साक्षात परब्रह्म विठ्ठलच आहे. म्हणून देवाच्या जवळ सुद्धा जाऊ नका, फक्त पंचकृषीत आतमध्ये फिरका आणि एखाद्या दगडाचं दर्शन करा, तरी महाराज म्हणतात की जीवन सार्थक ते लागम. पण त्याच्याकरता होय होय ते काही जण म्हटले, महाराज त्या पंढरपूरचं तोंडच नाही बघायचं आम्हाला. वा वा वा, आता बरं का, वा माऊली बघा, प्रमाण कुणाला आठवलं तर बघा बरं का. ती पंढरपूरचं तोंडच बघायचं नाही, लांब आम्हाला उभं राहायचंय, पण वारकऱ्याचं पुण्य आम्हाला मिळवायचंय. मग महाराज म्हणले असं करा, त्या पश्चिम महाद्वारातून तुम्ही बाहेर आल्यानंतर कृष्ण मंदिर लागतंय का नाही? लागतंय का नाही? माना तरी हलवा कमीत कमी. हा बरोबर लागत आहे. हा त्या कृष्ण मंदिरापासून उभं राहू नका. ते असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना तो, म्हणजे त्या मंदिराच्या जवळ जाऊ नका, त्या चौकातच उभा राहा. आणि त्या चौकातून काय करा, पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघा. झळझळीत सोन सळा, तुका म्हणे मोक्षे तिला कळते, ताकाळे हानाचे अंकाराचा, ताकाळे हानाचे अंकाराचा. आमच्या आनंद महाराजांकरता टाळी वाजवा सर्वांनी, आणि महाराजांकरता ही टाळी वाजवा बरं का. महाराजांनी प्रमाण गोड दिलं, फक्त कळस पाहायला सांगितलं, पण मला सांगायचं कळस पाहिल्यावर काय मिळतंय हे मला उत्तर पाहिजे. हा हा, कळस पाहिल्यावर तात्काळ हा नाश अहंकाराचा, पण कधी तुका म्हणे हा हा हा, महाराज म्हणतात की मोक्ष मिळतोय कळस पाहिल्यानंतर. म्हणून ऐका पंढरीचं महात्म्य किती. पंढरपूरच्या पंचकृषी जाऊ नका, लांबूनच फक्त काय करा, कळस बघा, आणि नुसता कळस जरी बघितला तर मोक्ष मिळतोय आणि अहंकाराचा काय होतोय, नाश होते. आता वेळ संपत आली, जरा आबाळ पण भरपूर वर आला आता. मग महाराज आता ती आम्हाला त्या पंढरपूरच्या मंदिराचा कळस पण नाही बघायचा, कळस पण नाही बघायचा, आम्हाला कळस नाही बघायचा, पण वारकऱ्याचं पुण्य मिळवायचे. ते काय केलंय माहितीये का, ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानी काय केले, त्या कळसाच्या वर ना हातभर अशी पताका लावलेली. काय लावलेली? काय लावलेली? ऐका, कळसाचं दर्शन नाही झालं तरी चालन, ती वीजबाई पशीच उभा राहा, वीजबाई पशीच उभा राहा, आणि तिथून उभा राहून काय करा, फक्त त्या पताक पहा. हा काय सांगितली? पताक पाहण्याकरता सांगितले. गावतंय काय? गावतंय काय? बरं जाऊन द्या, नाही गावलं दे सोडून, राहिलेलं वारीत बघू आपण. महाराज म्हणतात की त्या पताकीचं दर्शन जरी केलं तरी महाराज म्हणतात की काय होतात, वारकऱ्याचं पुण्य मिळते. आणि आता शेवटचं एक उदाहरण देतो आणि कीर्तनाच्या समारोप पकडत जातो. असं म्हटलं जाते, काय माहितीये का, पूर्ण पंढरपूर मध्ये पण जाण्याची गरज नाही आणि वारकरी होण्याची पण चालत जाण्याची गरज नाही. महाराज म्हणतात की काय करा, इथून आपलं जराडवडीत नव्हता
जराडवाडीतून पंढरपूरला जायला इष्टी आहे का? आहे ना? आहे का? बारामतीला जायचं. बरं चला, पहिल्यांदा बारामतीला आले का सगळे? बरं बरं चला. पंढरपूरची इष्टी पकडली का? पाठीमागले पकडली का? जेवण झालं का? नाही वय. बरोबर, येतोय आवाज म्हणायचा. ऐका ऐका ऐका. इष्टी मध्ये बसले. आता इष्टी बारामतीतून निघाली. आता पुढं काय लागणार पहिल्यांदा? हा वा, इकडे कोणतरी उत्तर दे. काय लागलं? बरं चला, संसर लागलं. चला पुढं. हा, इंदापूर. नंतर पुढं अकलूज मार्गे जायचं का टिंबुर्णी मार्गे? तुम्ही ठरवा. हा, दोन्ही रस्ते चांगले झालेत आता. हा, महाराज कोणत्या मार्गी? बरं चला, महाराज म्हणतात अकलूज मार्गे. चला बरं, अकलूज मार्गे. अकलूज, वेळापूर. वेळापूरच्या नंतर बंडी शेगाव. आणि बंडी शेगाव लागल्यानंतर आता काय लागण? आता वाखरी लागण. आणि वाखरी लागलं की आता काय करा? इष्टी आता मला वाटते ती पंढरपूरच्या बाहेरच आहे आता इष्टी स्टँड झालेली. आता तिथं इष्टी थांबली. इष्टीतून आता उतरण्याकरता सगळ्यांना उतरून द्या. उतरले का? पाठीमागले राहताना नाही तर. हा, उतरले सगळी, उतरली ना. आणि आता इष्टीच्या जवळ पहिल्या पायरीवरती पाय ठेवला का? ठेवला. दुसऱ्या पायरीवरती दुसरा पाय ठेवला का? आणि आता तिसरा पाय फक्त पंढरी क्षेत्रामध्ये ठेवा. बघा, तिसरा पाय कुठे ठेवा? पंढरी क्षेत्रामध्ये ठेवा. नुसतं पंढरीमध्ये पाऊल टेकावला की तसाच पाऊल उचला, इष्टीत बसा आणि परत बारामतीला माघारी या. महाराज नुसतं पंढरपूरमध्ये आम्ही पाऊलच टेकावला, पण आम्हाला पुण्य काय मिळेल हो? पंढरी पाऊल परी साई ठसा नामाचा. पंढरी पाऊल परी साई ठसा नामाचा. पंढरी पाऊल परी साई ठसा नामाचा. पाऊल परी साई ठसा नामाचा. वाराणसी चाली जे माझा. चंद्रभागा. गोदावरी एक दिवसा. गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परी साई ठसा नामाचा. 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 काय पंढरीचं महात्म्य सांगितलं. वारी करायची गरज नाही, पंढरपूर मध्ये जा आणि आपलं एक पाऊल फक्त पंढरी क्षेत्रामध्ये टेकवा आणि तसंच पाऊल उचलून परत पाठीमागर या. महाराज म्हणतात की एवढं मोठं पुण्य काय काय हो. वाराणसी चालेजे, वाराणसी चालेजे, एक मासा. हा, गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल परियसा आयसा ठसा नामाचा. महाराज म्हणतात की पंढरीत नुसतं एक जरी पाऊल टाकलं तर एवढं मोठं पुण्य मिळतंय. एवढं पंढरीचं महात्म्य. मग जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्यामध्ये मरायच्या दारात तर प्रत्येकाला जायचंय. मग जाण्याच्या अगोदर महाराज म्हणतात आता काय करा? वारकरी व्हा आणि एवढं पुण्य मिळवा. आणि मग महाराजांना विचारलं, ही वारी करायची आणि एवढं पुण्य मिळवायचं, पण वारीमध्ये चालत असताना वारीचा काळ आमच्या हातामध्ये. वारीचा काळ 15 दिवसाचा काळ आहे आणि नुसतं चालतोय. नुसतं पायाने चालायचं का? महाराज म्हणतात की पायाने चालत असताना हा काळ तुमच्या हातामध्ये. पण या काळामध्ये वारीमध्ये चालत असताना आणि मृत्यूच्या दारामध्ये जाण्याच्या अगोदर आणि कीर्ती पाठीमागे ठेवण्याकरता महाराज म्हणतात की वारी चालत असताना 4 नियम सांभाळा. ते कोणते नियम? अभंगाच्या पहिल्या काळ सारवा चिंतने